राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। दोन्ही पक्षांमध्ये उत्तम सुसंवाद आहे, भविष्याची चिंता नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक सूचक विधान केलेलं आहे की राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये उत्तम सुसंवाद आहे, भविष्याची चिंता नाही, असं संजय राऊतांनी म्हणत एक सूचक विधान केलेलं आहे। 5 जुलैला जो ठाकरे बंधूंचा मोर्चा निघतोय त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल। सर्व पक्षांनी याच्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन जरी करण्यात आलेलं असलं, विविध संघटनांनी सहभागी होण्याचं आवाहन जरी करण्यात आलेलं असलं तरी बातमी हीच आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत हा मोर्चा काढतायत। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत ही मोर्चा जो आहे तो काढतीये। मात्र या मोर्चाच्या नंतर पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ही युती दिसणार का, या संदर्भात सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये राऊतांनी आज पुन्हा एकदा एक सूचक विधान केलंय। मला विरोध करा, आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ह्याच्यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना। आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा, आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। पहा, हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं, तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही। या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला। यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे, यात सगळं आलं, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, बरं का? हा तुम्ही समजून घेतला पाहिजे। दोन पक्षांमध्ये आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्तम सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटते।